खात्यामध्ये 3000 रुपये यायला सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये आलेले नाहीत. हे का आलेले नाहीत तर मित्रांनो, बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना बँक पासबुक दिले खरे, परंतु ते आधार सेटिंग आहे किंवा नाही याची तपासणी देखील केली नाही. जर आधार सेटिंग नसेल तर या योजनेचा पैसा हा खात्यावर येणार नाही. याकरिता तुम्हाला आपले बँक खाते हे आधार सेटिंग करून घेणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण आपले आधार कार्ड हे बँकेशी कसे लिंक करायचे हे पाहणार आहोत. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये येऊन NPCI असे नाव टाकून सर्च करून घ्या. आपल्यासमोर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची पहिलीच वेबसाईट दिसेल. ती वेबसाईट उघडून घ्या. त्यानंतर आपल्यासमोर NPCIचा डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला विविध पर्याय दिसतील. त्यापैकी कन्झ्युमर हा पर्याय निवडून त्यामधील भारत आधार सीडिंग एनेबलर हा पर्याय आपल्याला निवडून घ्यायचा आहे. पर्याय निवडून घेतल्यानंतर आधार कार्ड हे बँकेशी लिंक करण्याचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून आपल्याला सबमिट करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेशी तुमचे आधार हे लिंक करायचे आहे ती बँक तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमचे खाते क्रमांक तुम्हाला व्यवस्थितरित्या न चुकता टाकून घ्यायचे आहे. खाते क्रमांक पुन्हा एकदा तुम्हाला कन्फर्म करायला सांगेल, तर ते पुन्हा टाकून तुम्ही कन्फर्म करून घ्यायचे आहे. आपण नवीनच आधार कार्डशी बँक खाते लिंक करत असल्यामुळे फ्रेश सीडिंग हा पर्याय तुम्हाला निवडून द्यायचा आहे. त्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून खाली दिलेला कॅप्चा भरून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. 24 तासाच्या आत आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक होऊन जाईल. त्या प्रकारे आपण आपल्या बँकेशी आपले आधार कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने DBT करू शकतो. आपले आधार कार्ड लिंक केल्यानंतरच आपल्याला लाडक्या बहीण योजनेचा लाभ देखील मिळू शकतो. अन्यथा या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही.